हॅलो एव्हरीवन, माय नेम इज आर एस पावरा. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक माहिती घेऊन आलो आहोत अंगणवाडीची. ती अंगणवाडीची माहिती काय आहेत ते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर आपल्याला समजणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा आणि फर्स्ट टाईम तुम्ही चॅनलवर त्याला सुद्धा चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून घ्या. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाकडून दिनांक 29 जानेवारी 2024ला एक जाहीर करण्यात आला आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना काय अपडेट देण्यात आले या JR मार्फत हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. एकूण 2 संदर्भानुसार हा जाहीर करण्यात आला आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिल्यांदा चॅनलवर त्याला सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सुरुवातीमध्ये आपल्याला शासन निर्णय काय देण्यात आले ते बघू. आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते. सदर शासन निर्णय नवे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे जानेवारी 2024 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद विद्यमान तरुणवृत्तीमधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये 178.72 कोटी एवढा अतिरिक्त राज्य हिस्साच्या आवश्यकता निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहेत. तर हा सर्वात महत्त्वाचं JR आहे. कारण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंचं बघा, मदतनीस ताईंना केंद्राचं आणि राज्याचं मानधन मिळालं आहे, पण सेविका ताईंचं जो केंद्राचं मानधन आहे अजूनपर्यंत त्यांना मिळाला नाही. तर 29 जानेवारी 2024ला हा JR आला आहे. आता जे पेंडिंगला मानधन असेल ते मानधनसुद्धा आणि प्रोत्साहन भत्तासुद्धा सेविका ताईंना मिळणार. कारण अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्यात आले आहेत. कारण पेंडिंगला असेल तेव्हा निधी नसेल, त्याच्यामुळे ते पेंडिंगला राहिलं. पण जेव्हा निधी मंजूर झाले आहेत आणि राज्य सरकारलाही निधी दिली गेली आहेत, तर 100% सेविका ताईंचं जे पेंडिंगला मानधन असेल ते 100% त्यांना मिळणार आहे. सदर शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक 223/1472 दिनांक 16/6/2025 तसे वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक 205/6 दिनांक 7/7/2025 नवे दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहेत. जे मागचे JR आहे त्याच्यानुसार हे निर्गमित करण्यात आला आहे. हा JR तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर www.maharashtra.government.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही सविस्तर हा JR डाउनलोड करून रीड करू शकतात. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमचं काही प्रश्न असतील तर ते कमेंट करा. त्या कमेंटवरती मी व्हिडिओ तयार करेल आणि तुमच्यापर्यंत सविस्तर माहिती पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार. धन्यवाद.